नमस्कार. मी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुधाकरराव देशमुख धानोरकर. सकाळ ॲग्रोवनची बातमी आज बघितलेली आहे. त्याच्यामध्ये कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज असा आहे की उमरी तालुक्याचं जे बाधित क्षेत्र त्यांनी त्या ठिकाणी दर्शवलेलं आहे, त्यामध्ये बागायत क्षेत्र हे त्यांनी शून्य दाखवलेलं आहे. जे नदीकाठची जमिनी त्या ठिकाणी खरडून गेले ते क्षेत्र त्यांचे शून्य दाखवलेलं आहे. फळबाग उमरी तालुक्यामध्ये 30 ते 35% ही फळबाग क्षेत्र आहे. एवढं क्षेत्र असताना त्यांनी ते शून्य दाखवलेलं आहे. म्हणून कृषी विभागाने हा जे अंदाज या ठिकाणी प्राथमिक अंदाज जे दिलेला आहे हा संपूर्ण खोटा आहे. आणि जे विमा कंपन्याकडून या ठिकाणी सर्वे चालू आहे, हा सर्वे करताना त्याने जे या भागातले अशिक्षित मुलं आहेत अशा मुलाची नेमणूक करून आणि शेतकऱ्याकडून 500, 1000, 2000 अशी लाच घेऊन त्यांनी या ठिकाणी हा सर्वे सुरू केला आहे. आणि हा सर्वे करताना यामध्ये शेतकऱ्याची आणि शासनाची या दोघांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. उमरी तालुक्यातलं अतिवृष्टीमध्ये जे बागायत क्षेत्र आहे, फळबाग आहे, जिरायत असेल, नदीकाठचे जे आहेत ते सगळं खरडून गेलेलं क्षेत्र आहे, ते मोठ्या प्रमाणात आहे. उमरी तालुक्यातून गोदावरीसारखी मोठी नदी या ठिकाणी वाहते. गोदावरीला फार मोठा महापूर आला होता. त्यामध्ये गोदाकाठचे सगळेच गाव ह्या ठिकाणी त्या गोदाकाठची जे जमीन आहे ती खरडून गेलेली आहे. त्याचे पंचनामे त्या पद्धतीने झाले पाहिजेत. पंचनामे करण्यापेक्षाही तालुक्यामध्ये जी आपली पर्जन्यवृष्टी आहे ती 65 मिलीमीटरच्या वर आहे. त्यामुळे संपूर्ण तालुका हा कसलाही सर्वे न करता, पंचनामे न करता या ठिकाणी दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केला पाहिजे. आणि माझ्या शेतकऱ्यांना हेक्टरी 25,000 रुपये त्या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे, हे माझ्या ठिकाणी स्पष्ट म्हणणं आहे. तालुक्यामध्ये विविध पक्षाचे पदाधिकारी हे शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन आम्ही शेतकऱ्याच्या पिकाची नुकसानीची पाहणी करत आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत. माझं सर्वच पुढाऱ्यांना या ठिकाणी सांगणं आहे, मग त्यामध्ये मी ज्या पक्षात काम करतो त्या भाजपचे पुढारी असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील, काँग्रेसचे असतील किंवा कुठल्याही पक्षाचे असतील, यांनी कृपया शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू नये. यांनी ज्या ज्या ठिकाणी नदीच्या ठिकाणी जाणे, फोटो काढणे, पेपरला देणे, व्हॉट्सअपला टाकवणे, मीडियावर आपली प्रसिद्धी करून घेणे, फक्त एवढं त्यांचं काम या ठिकाणी चालू आहे. पण माझं या ठिकाणी स्पष्ट म्हणणं आहे की अशा प्रकारची फॉर्मॅलिटी करून आपलं स्वतःचं नाव या ठिकाणी प्रसिद्धीस आणण्यापेक्षा तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्याला या ठिकाणी कशा प्रकारे मदत आपल्याला मिळवून देता येईल यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न करणं या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि कोण एकत्र येतील, कोण येणार नाहीत हा भाग वेगळा आहे. कोणी आलं न आलं याच्याशी माझा काही संबंध नाही. जरी कोणी एकत्र आले नाही तर एक शेतकरी पुत्र म्हणून मी यापूर्वी या ठिकाणी तालुक्यामध्ये अनेक आंदोलन उभारलेली आहेत. मग ते रस्त्याचं आंदोलन आहेत, शेतकऱ्यांच्या मालाचं आंदोलन, भावाचं आंदोलन असेल, शेती उत्पन्नाच्या खताचं आंदोलन असेल, असे प्रकारचे मी या ठिकाणी भरपूर आंदोलन या ठिकाणी यापूर्वी केलेले आहेत. म्हणून थोड्या दिवसामध्ये मी या ठिकाणी संपूर्ण रचना करून माझ्या भागातील शेतकऱ्याशी चर्चा करून या ठिकाणी रस्ता रोको सारखं एक तीव्र आंदोलन मी या ठिकाणी उभारणार आहे. ज्या आंदोलनाच्या माध्यमातून माझी मागणी राहील की शेतकऱ्यांना बाधित तालुक्यातील जवळपास 100% शेतकरी हा बाधित आहे, म्हणून त्यांना हेक्टरी 25,000 रुपये मदत या ठिकाणी मिळाली पाहिजे, ही माझ्या ठिकाणी स्पष्ट शासनाला म्हणणं आहे. येणाऱ्या काळामध्ये मी या ठिकाणी सर्व शेतकऱ्याला सोबत घेऊन फार मोठं आंदोलन या संदर्भामध्ये उभारणार आहे. आणि मी शेतकऱ्याच्या पाठीशी पूर्वी होतो, आजही आहे, यानंतरही राहणार आहे. फॉर्मॅलिटी करणं हा माझा कुठलाही उद्देश नाही. फोटो काढणे, फोटो सेशन करणे, पेपरला बातम्या देणे, मीडियावर आपली प्रसिद्धी करून घेणे, या बाबतीमध्ये मी कुठलंही काम आजपर्यंत केलेलं नाही. माझ्या शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे, माझ्या शेतकऱ्याला धीर मिळाला पाहिजे, या माध्यमातून मी या ठिकाणी यापूर्वी काम केलं आहे आणि यापुढेही करत राहणार आहे.